कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनी श्रीमंत असे संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संताच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचारानं सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचरता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगदमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अभंग हा नामपर प्रकरणातील आहे. अभंग हा 4 चरणाचा आहे. विठाला 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 विठाला. अभंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला सर्वांना एक नामाचा उपदेश करतात. तुकोबरायांनी जेव्हा जड जीवाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांच्या निदर्शनात आलं की जे काही जीव सृष्टी आहे ती सर्व काही सुखाच्या पाठीमागे लागलेली आहे. सर्वांना असं वाटतंय आपल्या जीवनामध्ये कुठंतरी आम्हाला सुख असावं आणि सुख मिळण्यासाठी सर्वांची धडपड आहे. परंतु सुख ज्या पारड्यात आहे ते पारड यांना सापड नाही. मग सुख ज्या अर्थी भेटायचंय ना, मग त्यांनी काय केलं पाहिजे? या जगात खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे पहिलं कळालं पाहिजे. जगामध्ये दिसणारे जे जे पदार्थ आहेत ते माईक पदार्थ आहेत, ते दुःखास कारण आहेत, ते काय सुख देणार नाही. परंतु या जगामधले जेवढे जेवढे जीव आहेत ते सुखाच्या इच्छेने जरी प्रयत्न करत असतील तरीही ते सत्य वस्तूच्या पाठीमागे न लागता असत्य वस्तूच्या पाठीमागे लागतात आणि सुखाची इच्छा करतात. सर्वसामान्य जनाकडे पाहून तुकोबरायांनी सांगितलं, जर तुम्हाला सुख इच्छित असाल तर तुम्हाला एक करावं लागेल. खरं काय आहे आणि खोटं काय याचा काय करावं लागेल? विचार करावा लागेल. विचार तर सर्वजण करतात, परंतु विचार कशाचा करायचा? एकमेव परमात्मा सत्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा विचार करावा लागेल. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तो एकमेव परमात्मा सत्य आहे आणि त्या परमात्म्याचं नाम कंठात धारण करा. त्या भगवंताचं नाम जर कंठात धारण केलं, परिणाम तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. त्या भगवंताचं जर नामस्मरण केलं, आपण जर सतत त्या भगवंताचं नामचिंतन करत असताना नियम ठेवला, सतत देवाचं नाव, परिणाम असा होईल. तुकोबराय म्हणतात, जीवनामध्ये येणारे संकट नाही संकटे भगवंताच्या नामचिंतनाने नष्ट होतील. तयाच्या चिंतने निरसेल संकट. इथं एकवचनी संकट दाखवलंय, परंतु येथे संकटे धरायचे अनेक संकट आहेत जीवाकडे. एक संकट येतं का? तराल दुर्घट भव सिंधू. जी नदी आपल्याला तरुण जायची आहे ती सहजरित्या तरुण जाल. भव सिंधू सहज तरुण जाल. तराल तृतरती तरुण जाणे. तरुण जाल कशाने? नामधरा कंठी विठोबाचे. भव नदी तुम्ही तरुण जाल, जीवनातले संकट दूर होतील. फक्त काय करावं लागेल? त्या भगवंताचं नाम कंठात धारण करावं लागेल. आणि असं नाम किती दिवस धारण करावं लागेल? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस नाही हो. ज्या कुळामध्ये जन्माला आलात त्या कुळामध्ये तुम्ही सतत नामस्मरण केलं. बर कसं करावं लागत? मग गोनेगावातला आजचा सप्ताह आहे, वर्षातून एकदाच येतोय, मग फक्त अखंड हरिनाम सप्ताहातच नामस्मरण केलं पाहिजे. इतर टायमाला मारामार्या चालणार नाही. जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. दररोज सतत त्याचं चिंतन करावे लागेल. नियम धरला, आजपासून सप्ताहात आपण ज्ञानेश्वरी पारायण करणार किंवा नाम जपणार,
11 माळेचा जप करणार. पण कसं करावं लागेल? नित्यनेमाने अहर्निशी. आणि असं सतत नाम धारण केल्यानंतर काय होईल? तुम्ही ज्या कुळात जन्माला आलात तो कुळ पावन होईल. जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम. ज्या कुळात आला त्या कुळामध्ये नामस्मरण केलं, कुळ पुण्यत होत. धरियाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तुकोबराय शेवटच्या चरणा म्हणतात, तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. ज्या कुळामध्ये तुम्ही जन्माला आलात ना ती कुळ पुनीत होईल, पावन होईल. पण कधी? शुद्ध भावाने, शुद्ध अंतकरणाने, फक्त भगवंताच्या साठी. वाक्य लक्षात ठेवा. समाजासाठी नामधारण कंठात करणाऱ्याला समाधान भेटत नाही. भगवंतासाठी, भगवंत मिळावा या इच्छेने जर कंठामध्ये नाम धारण करत असाल आणि शुद्ध भावाने, तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. त्या विठोबाचं गीत गायलं शुद्ध भावाने, शुद्ध अंतकरणाने. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू विठाला 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 विठाला. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विस्तारपूर्वक बोलण्याच्या पूर्वी परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य असतं, म्हणून परिहार. आज सप्ताहातील पहिला दिवस आहे. आमच्या प्रेमाचं गाव म्हणजे गोनेगाव. आमची सुरुवात ज्या गावापासून झाली त्या गावाचं नाव आहे गोनेगाव. गोनेगावात असा एकही माणूस नाही की परिचित नाही. परंतु पहिला दिवस असून सुद्धा कोणी आलं नाही. काय बरोबर ना राजू? वाटलं जाऊ द्या, ते दोघ आत येतात, इवाळतात, मग जाऊ. इवळी, आमच्याकडे तिकडे इवळी म्हणतात, तिकडे काय माहित भाऊ आहे ना. पहिला दिवस आहे आणि वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. सप्ताह असेल तर पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील किंवा भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग घ्यावा. नंतर कीर्तनकार स्वतंत्र आहे. म्हणजे काय? हिंदी गाणे घ्यायला अभंग, कोणताही अभंग घेऊ शकता. उपदेश, स्थितीपर, अद्वैतपर, जो त्याच्या पाठ असेल तो त्याने घेतला तरी चालतंय. पण पहिल्या दिवशी घेऊन चालत नाही. पहिल्या दिवशी काय करायला लागतंय? नामपर अभंग घ्यावा लागतोय. म्हणून हा पहिला दिवस आहे आणि तुकोबरायचा नामपर प्रकरणातील अभंग आपण चिंतन सेवेकरता घेतलेला आहे. मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्साहामध्ये आपल्या या श्री क्षेत्र गोनेगाव या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे. सप्ताह सुरू झालेला आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य बंसी महाराज तांबे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामकृष्णजी महाराज काळे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने, गुरुवर्य देवगडचे बाबा आणि हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या प्रेरणेनं व हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामकृष्ण आश्रमाचे महाराज म्हणजे आमचे गुरुवर्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे ते आमचे परममित्र हरिभक्तीपरायण निलेशजी महाराज रोडे, हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज पवार. सुंदर असं पारायण आहे. चांगले वाचकही ते बसतात. आणि आज ज्यांची संत सेवा आहे, ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, बदलले नाही ग बरोबर जगदीश भाऊची, ज्यांची साऊंड सिस्टीम आहे सुंदर आहे आणि अख्ख्या परिसरामध्ये फेमस आहे अशी दळे साऊंड सिस्टीम. राजू उदळे दिले का? नाही नाही, जगदीश भाऊची सुंदर अशी सिस्टीम आहे. ते संत पूजन आहे त्यांचं महाराजांसाठी. आणि कीर्तन झाल्यानंतर अन्नदानाची पण सोय केलेली आहे. आता कीर्तन जेव्हा संपेल तेव्हा भोजन करून जायचं. मग कीर्तन 3ला संपेल, 4ला संपेल तेव्हा जायचं. कारण कीर्तन किती वाजता सुरू झालं विठ्ठल भाऊ? घेतला 8 वाजले.
आणि कीर्तन किती तास असतं? 2 तास. 2 तास म्हणजे 10. तुम्ही जेवून आले ना? बरोबर. काय नाही, आपलं 9 वाजेपर्यंत करूया. जेवढा वेळ भेटला तेवढ्या वेळामध्ये कीर्तन करू. पण कीर्तन ऐकत असताना फ्रेश बसा, नाही तर तिकडून काम करून येतात आणि म्हणून फ्रेश ऐका. कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्व तरुण मंडळीने सुंदर असं केलेलं आहे आणि ज्यांच्या सहकार्यानं हे नियोजन केलेलं आहे ते आमचे हरिभक्तीपरायण माझे परममित्र हरिभक्तीपरायण निलेशजी महाराज. सुंदर नेतृत्व आपल्या गावाला लाभलेलं आहे. सप्ताह होतात पण नेतृत्व करणारा भेटत नाही. नेतृत्व करणारा चांगला पाहिजे, निस्वार्थी पाहिजे आणि आपल्या गावाविषयी स्वाभिमान पाहिजे. हे सारे लक्षणं महाराजांकडे आहे. म्हणून सुंदर असं नियोजन गोनेगावचं होत आहे. पहिल्या सप्ताहामध्ये ना आत्ताच्या सप्ताहामध्ये बदल आहे की नाही? आहे की नाही? वटेवरली माणसं भाऊरा भाऊ सारे ओळखीचे. पहिला सप्ताह 9 ते 11 व्हायचा कीर्तन, निमे 10 वाजूस्तर झोपायचे. कीर्तन सुरू होत निमे झोपायचे. आता फ्रेश आहे, 7 ते 9 कीर्तन आहे. बरोबर 7ला सुरुवात झाली पाहिजे, नाही तर आपले धारा काढायच्या आणि मग यायचं. मग 8:30ला आणि बरोबर पंक्तीच्या टायमाला हजर. परत महाराज म्हणायला नको. सुंदर असं नियोजन आहे. बरोबर 7ला सुरू झालं पाहिजे, साऱ्यांनी यायला पाहिजे आणि तुम्ही सर्वजण येतात, सर्वांचे धन्यवाद. कीर्तनाकरता उपस्थित असलेली टाळकरी मंडळी, भजनी मंडळी, गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मंडळी सर्वजण इथे उपलब्ध आहेत. त्यांनी सुरुवातीला सुंदर अशी गोड चाल गायली. आमच्या सोबत आलेले माझे परममित्र भागवतजी महाराज इलख आणि अमोल महाराज, बरोबर विसर ना माझा असं, अमोलजी महाराज सुंदर अशी चाल गायलेली आहे. भागवत महाराजही प्रेमास्तव आले. हा महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार अशोक महाराज इलख, तुम्ही ऐकून नसाल, त्यांचे ते गुरुबंधू आहेत. मोठ्या मोठ्या कीर्तनाला महाराज जातात, पण महाराजाला म्हणलो चला आमचं गुन्हेगाव दाखवतो तुम्हाला. महाराजांनाही घेऊन आलो, तेही आलेत, त्यांचेही धन्यवाद. आणि शशिकांत भाऊ आहेत, बरेच दिवसांनी भेट झाली पण नाव विसरत नाही बरं का. शशिकांत भाऊ आहे आणि आश्रमामध्ये सध्या विद्या अर्जन करतात. आपल्या परिसराचे डॉक्टर म्हणजे चैतन्य महाराज पहा, कीर्तन असलं का कपडे घालून इकडं तयार राहतात आणि तिकडून फोन आला का आलोच. चैतन्य महाराज आहे आणि गावातले भजनी मंडळी आहेत. वा, जगुतात्या आहेत. तुमचं नाव घ्यावं लागेल, नाही चहा फेकून देता तुम्ही. ज्ञानदेव विठाला हाशिमेचे भजन केले त्यांचे आता नको आहे ना. ज्ञानदेव भाऊ आहेत, सुंदर अशी भजनी मंडळी आहेत. आज लपून बसले, त्यांना माहिती आज ओळखीचे महाराज आहेत म्हणून आहेत. जालू भाऊ आहेत, कुशीनाथ भाऊ आहेत, भाऊसाहेब भाऊ आहेत, माताजी भाऊ आहेत आणि जंगले महाराज आहेत. ते नंतर घ्यायचे. त्याने मला मागच्या वर्षी म्हणले महाराज तुमचं कीर्तन पडलं म्हणे, माझं नाव नाही घेतलं तुम्ही. आश्रमातले विद्यार्थी मंडळी, विनेकरी, नामदेव भाऊ तेही आहेत आणि तुमच्या गावचं उगवतं नेतृत्व पांडुरंग महाराज सुंदर असं आणि सुंदर अध्ययन करतात, गीता करतात, पखवाद वाजवतात. सुंदर आहे. आणि ऐका, संप्रदायामध्ये पोरं डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, पण महाराज काही कोणी होत नाही. राजभाऊ महाराज व्हायचं खूप प्रयत्न करतात, आश्रमातही जातात, पण आश्रमात गेल्यानंतर सकाळी जे 4ला उठावं लागतं ना, त्याच्या भेनं पुन्हा घरी येतात. झोपेच्या भेनं घरी येतात आणि घरी थांबतात. म्हणून महाराज होणं एवढंही सोपं नाही. पांडू महाराज आहेत, सुंदर अभ्यासही त्यांचा आहे. आणि कार्यक्रमाकरता उपस्थित असले तुम्ही सर्व, आता कोणाचं नाव नाही राहिलं ना,
जरी राहिलं तर सांगा नंतर मग नाही नाही त्यांचं कशाला आबा भाऊन सांगितलं कानिपनाथ महाराजांचं नाव घ्या. काय प्रेम आहे पहा ना. त्यांनी अनेक जणाला वाजवलंय महाराज. आमचे नावकरी आहेत, आमच्या भागामध्ये सुद्धा वाजून आलेत महाराज लोक ती. सुंदर असा हात आहे, सुंदर वाजन आहे. कधीही फोन करा, कधीही उपलब्ध आहे. आणि माऊली महाराज गुणेगावचेच आहेत बरं का, फक्त रामगडला शिकतात. आणि सुंदर वादन आहे, सर्वजण आहेत. सर्वांचे धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल अर्धा तास आपल्याकडे राहिलाय. त्यात जगदीश भाऊचं ही सिस्टीम अमोल आहे. गुन्हेगावात ज्यांची सेवा अमोल आहे त्यामध्ये म्हणजे ज्याचं मोल करता येत नाही. तुम्ही म्हणे अमोल म्हणजे तुमच्या गुन्हेगावातला अमोल का? गुन्हेगावातला अमोल म्हणजे नाही, आणि मोल ज्याचं मोल करता येत नाही ती ही साऊंड सिस्टीम. अखंड सप्ताह ज्यांच्यामुळे सुरू आहे त्यांचं नाव आहे जगदीश भाऊ. जसं असन तसं. तुका म्हणे कसं प्रमाण नाही. सुंदर सेवा आहे आणि तुम्ही सर्वजण येतात. तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आता कोणी जर राहिलं राजू भाऊ तर नंतर सांगा, मग नंतर नाव घेऊ ना. विठ्ठला विठ्ठला घेतलेला अभंग तुकोबरायाचा आहे. तुकोबराय सर्वसामान्य व्यक्ती नाही. तुकोबराय ब्रह्माचा अवतार असलेले तुकोबराय संत स्वरूपाने प्रगट होतात. ऐका, संत प्रगट का होतात? देव प्रगट होऊन देवाला येते, जगामध्ये येऊन कार्य करता येत नाही. त्यांना कार्य करायचं असेल तर एक तर ते देव अवतरित होतात, एक तर सज्जनासाठी किंवा एक तर दुर्जनासाठी. आणि आपण सज्जन नाही, दुर्जन नाही. कळलं का? आपण सज्जन नाही, दुर्जन नाही, आपण त्यामधले. देव जरी अवतरित झाले, देवाने कार्य कोणासाठी सांगितलंय? गीतेचा श्लोक सांगतोय, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. दुर्जनाशी संवारी भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संवार. हे देवाचं कार्य आहे बरं का. देव अवतरित होईल आणि देव तुमचे दुःख नष्ट करेल हे चुकीचं आहे. कारण आपण दुर्जनही समजत नाहीत आणि एक सज्जनही समजत नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे. इथं कोणीच सांगू शकत नाही मी सज्जन आहे म्हणून. बोटवर करून सांगताय कोणी मी सज्जन आहे? महाराजा सहित सांगतं का? बरं जाऊ द्या, सज्जन तर लय लांब. दुर्जन सांगतं का महाराज मी दुर्जन आहे? सांगेल? मग दुर्जन नाही आणि सज्जन नाही, त्या मधले आपण आहेत. आणि देव कोणासाठी अवतीर्ण होतात? एक तर दुर्जनासाठी आणि सज्जनासाठी. विठ्ठल परंतु या मधल्याची सोय लागावी यासाठी जे अवतरणे होतात त्यांचं नाव तुकोबराय आहे. उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जन जड जीवा. जनाचा उद्धार व्हावा, जडाचा उद्धार व्हावा, जड जड जीवा आणि जीवाचा उद्धार व्हावा. बरोबर? विठ्ठल विठ्ठल या करता साधू संत अवतरित होतात. म्हणून तुकोबराय अवतरित झालेले आहे. सर्वसामान्य जनतेकडे पाहिलं
आणि लोकांचं दुःख नष्ट व्हावं याच्यासाठी त्यांना काहीतरी उपदेश करावा म्हणून अभंगात उपदेश केलाय नामाचा. हा, पण कोणतं नाम? या सर्वसामान्य जनताकडे एवढी विवेकी बुद्धी नाही की जगामध्ये खरं काय खोटं काय याचा त्यांच्याकडे विचार नाही, म्हणून यांना तो विचार पटावा म्हणून त्यांनी नामाचा उपदेश केलेला आहे. विठाला उपदेश करत असताना शास्त्राची रीत आहे. शास्त्र सांगतंय उपदेश अनेक प्रकारचे आहेत. भ्रांत उपदेश, विप्रलंबी उपदेश, अनुज्ञा उपदेश, यथार्थ उपदेश, अनुपदेश. बरोबर. आता मी उपदेश सांगणार नाही. ऐका, भ्रांत उपदेश म्हणजे काय? आपण भगवान परमात्मा स्वरूप आहोत, मी देव आहे याचा विसर पडणे, मी देव आहे याचं भान नसणे आणि त्याचं भान करून देणारे जे आहेत त्यांचं नाव आहे संत विठ्ठल. म्हणजे कसं? ऐका, आपल्या शरीरामध्ये काय आहे? काय आहे आपल्या शरीरात? काहीच नाही. काय? काहीच नाही. काय? रक्त, आबा, काय मोकळेच काय शरीर? आत पहा, आत चैतन्य आत्मा आहे. चैतन्य आत्मा आहे, भगवंताच्या अंश शरीरामध्ये आहे की नाही? मी नाही सांगत सर्व शरीरामध्ये आहे. सर्व शरीरामध्ये घटी राम देहादि एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. गीता सांगते मम वंश जीवलोके जीवभूत सनातन मडषष्ठानेंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. प्रत्येकाच्या हृदयदेशी मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतोय, देव स्वतः सांगतात. प्रत्येकाच्या शरीरात आहे, परंतु याची आपल्याला ओळख पटत नाही. तो आपल्याकडं आहे. कळलं का? नाही कळलं? उदाहरण सांगतो. विठाला विठाला एक आजीबाई होती गोणेगावातली. आपल्या गोणेगावातली कोण होती नाव नंतर सांगेल. आजीबाई होती आणि आजीबाईकडे खूप काही सोनं होतं, नथ होती, पोत होती आणि श्रीमंत पार्टी कोणाची? त्या आजीबाईकडे पैसा अडका खूप होता. आणि आजीबाईची नथ, आताच्या नथी नाही, नथ दिसत नाही आताची. आता काय मोरणी नथ होती महाराज. पहिली नथ अशा मोठाल्या राहायच्या. चहा जरी प्यायचं म्हटलं की नथ अशी उचलून धरावं लागायची. चहा प्यायच्या पेत होत्या नव्हते पाहिले? पेत होत्या महाराज. एवढ्या मोठ्या नथी, कुंकू भला मोठं राहायचं. एवढ्या मोठी नथीची आजी गोणेगावातली पहिली गेलेली. काय म्हणली? विठाला विठाला. आजीबाईची नथ महाराज. आजीबाईने काय केलं? ती आजीबाईला चहा प्यायला. आजीबाईने आपल्या नाकातली नथ काढली. ऐका बर का, आजीबाईने आपल्या नाकातली नथ काढली आणि पोतीत ठेवली. कोणी? महाराजांनी. आजीबाईनी पोतीत ठेवली. चहा पिऊन झाला
आणि चहा पिऊन झाल्यानंतर नाकाला हात लावला. कोणी? आजीबाईनी. नाकाला हात लावल्या लावल्या पाहिलं माझी नथ नाही. पाहायला लागली, कुठं पडली कुठं पडली, इकडं बघ तिकडं बघ, घरात बघ बाहेर बघ. आजी नथ सापडायला लागली. खूप पैशाची असलेली नथ घरात पाहिली, दारात पाहिली, पण आजीला नथ सापडली नाही. मग करावं काय? नथ हरली, नथ हरली. कळालं का? आजीला सापडली नाही. मग दुसरी एक आजी आली, म्हणे का ग काय पाहते? म्हणे अरे अगं माझी नथ हरली, पाहिली का तू? आणि आता ती समोर असल्यामुळे तिला ती कुठं होती आजीची नथ? पोतीत अटकेलेली होती. तिनं सांगितलं तुला नथ सांगते 500 रुपये द्यावं लागतील. कमीच रेट होता त्यावेळेस. 500 रुपये द्यावं लागतील. चल म्हणे तुला नथ सांगते. त्या म्हातारीने नेलं, आरशापाशी उभा केलं आणि उभा केल्या केल्या आजीला काय सापडलं? नथ सापडी. उदाहरण संपलं माझं. ऐका, नथ हरली होती का? नथ कुठं होती? पोतीत होती. तसं आपल्या शरीरात असलेला साक्षी चैतन्य आत्मा आपल्या जवळ आहे, आपल्या जवळ आहे, परंतु त्याचं आपल्याला ज्ञान नाही. त्याचं आपल्याला अज्ञान आहे. याचं ज्ञान व्हावं आणि त्याची ओळख व्हावी यासाठी आलेले अवतारी संत विठाल. नाही कळालं तुम्हाला अजून? नाही? आता काय सांगावं? कीर्तन संपले तर चहा पिऊन या तुम्ही. आपली ओळख होणं याचं नाव आहे भ्रांत उपदेश. पुन्हा एक उदाहरण सांगतो, जाऊ द्या आता, लांबून द्या कीर्तन आहे की नाही गणेश. एक माणूस होता, माणूस विसर भोळ्या माणूस, थोडा भोळसट माणूस. त्याचं लग्न होत नव्हतं. आताच्या काळातला असेल. लग्न होत नव्हतं. खूप प्रयत्न केले. इकडून तिकडून आबा त्याचं लग्न झालं. लग्नाला आम्ही सारे होतो, निलेश महाराज आम्ही. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर बायकोला काही माहित नव्हतं हा कसा आहे, भोळा आहे, विसर भोळा आहे. लग्न झाल्यानंतर तिला कळलं हा विसर भोळा आहे. फसगत झाली आपली, फसगत झाली. तो बायकोला आला का म्हणायचा, अगं मला कुठं पाठवू नको, मला घरी थांबून दे. का बरं? ती म्हणे नाही नाही बाहेर जा. नको नको नको, लोकात गेलो की मी हरपतोय. काय होतंय? मी हरपून जातोय. त्याकरता तो जात नव्हता. पण महाराज बाजार आणण्यासाठी कोणीच नव्हतं, भागवत महाराज, आणि त्याला बाजार आणण्याची वेळ आली. पत्नीने सांगितलं बाजार आणा, नको नको म्हणे गर्दीमध्ये गेलं का मी हरपतोय, आणि बाजारला कशाला जायचं, आणि मी हरपून जाईन ना. पत्नीने सांगितले काळजी करू नका, तुम्ही हरपणार नाही. मी काय करते, तुमच्या उजव्या पायाला दोरा बांधते, काळा दोरा बांधला की जेव्हा तुम्ही त्या दोऱ्याकडे पाहाल तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं तुम्ही हरपले. काही बोला ना तुम्ही. चहा पिऊन येऊ का मी? दोऱ्याकडे पाहिला की समजून घ्यायचं तू हरपला नाही. महाराज त्याच्या पायाला दोरा बांधला आणि बांधल्यानंतर त्याला वाटलं बरं झालं बायको हुशार आहे. बाजारात गेल्यानंतर जसा आपला पाचेगावचा बाजार भरतो इकडे, खूप काही गर्दी. दुपारचा टायमिंग, बाजारात गेला, खूप गर्दी. आणि त्या बाजारात गेल्यानंतर आरडावरडा सुरू झाला, लोक पळायला लागले. काहीतरी निघालं, भांडणं लागले, कुठंतरी भांडणं लागले, ने पाहायला गेले सारे. याला चेंगरत महाराज हा त्या गर्दीत गेला. गर्दीत गेल्यानंतर झालं काय, गर्दीत गेला तरी हा पायाकडे पाहिजे महाराज. पण खूपच गर्दीत गेल्यानंतर याचा दोरा सुटला. आणि जसा दोरा सुटला तसा त्यांनी मोठा आवाज सुरू केला, काय मी हरपलो. कळालं का? तो हरपला आहे का? काही लोकांनी त्याच्या पत्नीला फोन केला, अगं म्हणे तुझे मालक बघ येड्यावणी करायला लागले, काय करावं.
पत्नीने सांगितलं त्यांच्या पायाकडे पहा पहिलं, पायात द्वारा आहे का? म्हण नाही, द्वारा नाही. म्हणे गुपचूप द्वारा बांधा. गुपचूप पायाला द्वारा बांधला. द्वारा बांधलेला इनी पायात द्वारा पाहिला आणि पुन्हा काय म्हणायला लागला, मी सापडलो, मी सापडलो. उदाहरण कळालं का तुम्हाला? ऐका, आपल्याकडे असलेला ज्या पायातला त्याचा द्वारा होता तो आपला आत्मचैतन्य द्वारा त्या भगवंतानी दिलेला आहे. पण आपल्याला त्याची इथं आल्यानंतर विसर पडला आणि आपण म्हणायला लागलो मी जीव आहे, मी जीव आहे. परंतु जेव्हा संत स्वरूप प्रगट होते आणि तेव्हा जीव हा ब्रह्म आहे असा उपदेश करतात, तेव्हा आपण म्हणतो सापडलो विठाला विठाला. अशा पद्धतीने उपदेश करणं म्हणजे भ्रांत उपदेश. अनुज्ञा उपदेश, अभ्यर्थना उपदेश. आता उपदेशाचे सांगेल ना तो उपदेश कीर्तन होईल, फक्त एक उपदेश सांगितलं. अनुपदेश. तुकोबरायाने सर्वसामान्य जनतेकडे पाहिलं, सर्वसामान्य दुःखी दिसली. यांना सुख मिळावं, यांना सत्य वस्तूची जाण व्हावी, खरं काय खोटं काय याची जाण व्हावी, म्हणून तुकोबरायानी पहिल्या चरणामध्ये सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबरायाने लोकाला सांगितलं की सारासार विचार करा उठाउठी. उठाउठी तुम्ही असा विचार करा की एकमेव परमात्मा सत्य आहे, त्या व्यतिरिक्त सर्व कसं आहे अनित्य आहे, नाश पावणार आहे, लय पावणार आहे, ते तुमचं उद्धार करणार नाही. एकमेव परमात्मा सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, एकमेव देव सत्य आहे. विचार चांगला करावा. विचाराचे प्रकार आहेत, आता ते सांगून वेळ घेत नाही. सार विचार म्हणजे काय, असार विचार म्हणजे काय? विठाला विठाला ज्याप्रमाणे राजहंस पक्षी पहा. राजहंस पक्षी पाहिला का तुम्ही? पाहिला? आपल्या कोंबड्या नाही, राजहंस पक्षी आपल्या गोणेगावात नाही, आम्हालाच पाहायला भेटला नाही. तुम्हाला कुठे पाहायला भेटेल? राजहंस पक्षी महाराज ज्ञानेश्वरी मध्ये उदाहरण सांगितलं. राजहंस पक्षापुढे जर दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर राजहंस पक्षी त्यातलं फक्त पाणी पाणी पितो, दूध तसंच ठेवतो. कुशनाथ भाऊ कळलं काय? करंट फास्ट आहे राव गोणेगावच्या लोकांना. कळालं तुम्हाला? राजहंस पक्षी काय करतो? दूध दूध प्राशन करतो आणि पाणी तसंच ठेवतो. तद्वत त्या पद्धतीने या जगतामध्ये सार काय आहे आणि आसार काय आहे असं राजहंस पक्षावने विचार करावा. म्हणून सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. माऊलीची ओवी आहे त्याला. काय आहे? विठाला विठाला का चाचूचेनी सांडसे, खांडीचे पाणी पाय राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. ज्ञानोबा राय म्हणतात सार काय असार काय याचा विचार व्हावा. आपला उद्धार कशाने होईल याचा विचार करा. कळालं का?
जर आपण याचा विचारच केला नाही आपला उद्धार होईल की नाही, जर या जगातलेच भोग भोगत राहिले तर नरकाकडे निश्चित आहे. आणि उद्धार करायचा असेल तर तुकोबराय म्हणतात नामधरा कंठी तुकोबराय म्हणतात नामधरा कंठी. कंठामध्ये नामस्मरण धरा म्हणजे नामस्मरण करा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे कंठात धरणं म्हणतात. वाच्यार्थ आणि लक्षार्थ घ्या. नाम कंठात धरायचं म्हणजे असं नाम नाही आलं कवळी मारली नावाला, तसं नाही. वाच्यार्थ वेगळा, लक्षार्थ. आता वाच्यार्थ आणि लक्षार्थ समजू तू पण पाहिला. नामधरा कंठी याचा वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. लक्षणा वृत्तीने प्रगट होणार लक्ष म्हणजे लक्षणा, आणि वाच्य दृष्टीने प्रगट होणार वाक्य वाच्यार्थ. वाच्यार्थ सांगतो, ऐका ऐका. झालंय स्वयंपाक झालं तिकडे. वाच्यार्थ सांगतो, ऐका. वाच्यार्थ कशाला म्हणतात माहित नाही? विठाला विठाला एक माणूस फाट्यावर गेला, हॉटेलवर जेवायला गेला. आणि गेल्यानंतर असे मित्र कंपनी आले बरं का. मित्र कंपनी आली तिथे जेवायला. 4-5 जण बसले होते. जेवण पूर्ण झालं. जेवण पूर्ण झाल्यानंतर महाराज निघण्याचा टाइम. आणि त्यानं काय केलं महाराज, त्या हॉटेलमधले 2 चमचे घेतले खिशात घातले. गणेश भाऊ 2 चमचे घेतले खिशात घातले. हॉटेलवाल्याने पाहिलं, म्हणे का रे, अरे जेवला चमचे घेऊन चालला का? म्हणे नाही नाही चालले नाही, चोरी नाही केली. चोरी नाही केली. कोणाला? त्या हॉटेलला सांगतो, तिने चोरी नाही केली. ते दुसरे कोणी घेऊन जाऊ नये म्हणून याने घेतले. कळलं का? त्याला चोरी नाही म्हणायची, त्याला समंजसपणा म्हणायचं. तुमच्या देखत घेतलेत. चोरी कधी? चोरी कधी? कोणी न पाहता केलेलं त्याचं नाव चोरी. पण हे चमचे तुमच्या देखत घेतले म्हण चोरी नाही. मग नाही नाही मी नाही घेतले म्हणे, डॉक्टरनी सांगितलेत. ते हॉटेलवाला म्हणला जेवायला तू आला, इथं 350 रुपये बिल तू केलं, आणि जेवण झाल्यानंतर चमचे तू घेतले, तू घेऊन चाललाय, आणि इथं डॉक्टरचा काय संबंध? म्हणे नाही नाही, डॉक्टरनी सांगितलं तुमचं जेवण झाल्यानंतर, कळलं का, जेवण झाल्यानंतर 2 चमचे घेत जा. कशाचे? औषधाचे. त्याने कुठले घेतले कळलं नाही का? मग कीर्तन झाले, जेवण. विठाला विठाला नामधरा कंठी. कंठामध्ये धारण करा म्हणजे त्याचं नामस्मरण करा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं नामस्मरण केल्यानंतर होतं काय, त्याचे परिणाम पुढे सांगणार आहे. मग ज्या अर्थी तुकोबाराई नामस्मरण करा सांगितलंय, त्याचं काहीतरी फल असेल. म्हणून आपण सर्वांनी एकदा नामस्मरण करू. म्हणून सर्वांनी असे वर हात करा. संपलं कीर्तन, थोडंच आहे. विठोबा रखुमाई हरे हरे नामधरा कंठी विठोबाचे.
सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबरा म्हणतात नाम कंठामध्ये धारण करा. आपल्याकडे वेळ आहे अजून 9 वाजले. किती वाजेपर्यंत करायचं? बस झालं? कोणत्या वेळ काय तुम्ही कमाल झाले. 5 मिनिट तुम्ही म्हटले तरी मी सोडणार नाही. हरी विठाला विठाला म्हणतात नाम कंठा धरा नाम कंठा धारण करा. पण काहीतरी महात्म्य असेल ना नामामध्ये. नुसतंच नाम घ्यायचं सांगितलंय पण महात्म्य. हो नामामध्ये ताकद आहे. हो नामामध्ये किती ताकद आहे महाराज. जड जीवांना तारण्याची ताकद नामात आहे. नाम मंगळात मंगल आहे. नाम सारा सार आहे. नाम खऱ्यात खरं आहे. नाम बऱ्यात बरं आहे. नाम आकाशापेक्षा मोठं आहे. नाम जड दगडाला तारणार आहे. मी तो अल्पमतीहीन काय वर्ण तुमचे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. नामाचं चिंतन केलं तर संकटही दूर होतात. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. नाम एवढं पवित्र आहे. नाम पवित्र आणि गोमट. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. नामात एवढी ताकद आहे. आता खूप काही नामात आहे म्हणून तुकोबा. कारण नामच एकमेव असं साधन आहे तुमचा उद्धार करणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये येणारे संकट सुद्धा दूर करणार आहे. हा अभंगाचं दुसरं चरण. चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. नामाने तुमचे संकट दूर होतील. जीवनात जेवढे दुःख आहेत, संसारामध्ये होणारे दुःख, संसारानंतर जीव गेल्यानंतर होणारं दुःख, ती भवनदीत तरुण जाण्यासाठी सुद्धा नामाने सहकार्य होईल. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? नाम धरा कंठी विठोबाचे. नामाचं चिंतन करावं लागेल. नाम सतत त्याचं स्मरण करावं लागेल. जेवढा जेवढा वेळ भेटेल ऐका. उद्धार फक्त नामानेच होणार आहे आणि ते नाम ज्ञानेश्वरी मध्ये आहे. ते नाम श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ संप्रदाय आहे. संप्रदाय मध्ये श्रेष्ठ संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. या जगामध्ये फक्त कशाला किंमत आहे? येथे फक्त पंथ, ग्रंथ, संत आणि भगवंत विठाला विठाला. वारकरी संप्रदाय सर्वात श्रेष्ठ तत्व जे आहे ते ग्रंथामध्ये आहे, या पंथामध्ये आहे. आणि जे याचं ज्ञान करून देणार आहे त्यांचं नाव संत आहे. आणि ज्याचं ज्ञान करतात त्याचं नाव भगवंत आहे. म्हणून श्रेष्ठ आहे. म्हणून त्या भगवंताचं नाम धरा. त्या विठोबाचं नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानंतर जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम धरी हा चिनेम अहर्निशी. सतत 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 नामस्मरण करावं. सकाळी उठल्यानंतर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. नाहीतर उठता उठता आय 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 बाबा 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 बाबा. याने उद्धार होणार नाही. याने काय होणार? रोग होणार. पॅरलेस आला, अटॅक गेला. नामामुळे महाराज काही काही 114 जगले. एक्स्ट्रा 14 जगले माणसं. आणि आयो आयो बाबा बाबा करणारे 50 मध्येच गेले. म्हणून रामकृष्ण हरी. उठताना रामकृष्ण हरी म्हणावं, बसताना रामकृष्ण. अवले प्रमाणे हरी बोला गाता हरी बोला गाता. सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला भांडता हरी बोला कांडता. सर्व उठता बसता हरी बोला. भांडण करायचे असले ना तर शिव्या नाही द्यायच्या. ज्या कधीच ऐकलेल्या नाही अशा शिव्या द्या तुम्ही. तसं नाही द्यायचे. रामकृष्ण हरी म्हणून शिव्या द्यायच्या. कोणाला? भांडणच होणार नाहीत. पण हे कोण देईन? म्हणून जर उद्धार करायचा असेल तर तुकोबराय म्हणतात नाम धरा कंठी विठोबाचे. असं नामस्मरण करावं. आणि आता आपल्याकडं सुवर्ण संधी आहे. 8 दिवस काय आपल्या गावात
सप्ताह आहे. या सप्ताहामध्ये सर्वांनी येत जावं. तरुणानं यावं, म्हाताऱ्या माणसाने यावं, अजून टाळकऱ्यांनी यावे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. इथे आले का सेवा करावी. आणि सप्ताहामध्ये जेवढी सेवा कराल तेवढी ऊर्जा महाराज वर्षभर पुरवत. वर्षभर तुम्ही या सप्ताहामध्ये जेवढं नामस्मरण केलं, जेवढं चांगलं ऐकलं, महाराजांनी सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हण, तर म्हटलाच पाहिजे. नाही तर महाराज इकडं म्हणते तू इकडं. इथे केलेलं नामस्मरण वाया जात नाही. इथं शुद्ध अंतःकरणाने नाचला जरी तरी वाया जात नाही. म्हणून 8 दिवस सप्ताह आहे. मोठा आनंद घ्यायचा. दररोज हरिपाठाला जेवढे कीर्तनाला येतात ना, तेवढे हरिपाठाला पाहिजे. कशाला? फुगड्या खेळायला, हरिपाठ म्हणायला. नाहीतर आश्रमातून पोरं येतात, हरिपाठ तेच करतात, आपण कीर्तनाला येतो. उद्धार कोणाचा होईल? उद्धाराची तळमळ पाहिजे. आणि एवढी तळमळ पाहिजे, कैये बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल असं वाटलं पाहिजे. आपला उद्धार झाला पाहिजे. अशी तळमळ असेल तर नाम कळेल. म्हणून 7 दिवस मोठ्या प्रेमानं मोठ्या आनंदानं सर्वांना यावं आणि या सप्ताहामध्ये नामस्मरण करावं. आणि नामस्मरण केल्यानंतर काय होईल? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. ज्या कुळामध्ये तुम्ही जन्माला आला आहात, त्या कुळामध्ये हे नामस्मरण केल्यानंतर पण करत असताना कसं करावं? शुद्ध भावानं, शुद्ध अंतःकरणानं सतत नामस्मरण करावं आणि आपलं कुळ पुनीत करावं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे कोटी कुळीत तुका म्हणे कोटी कुळीत, तुका म्हणे कोटी कुळीत, तुका म्हणे कोटी Yeah.